मुंबईच्या गर्दीतून बाहेर तरीही शांती मिळते आहे का? नमस्कार, मी अविनाश वानारे आज घेऊन आलोय आपल्या कट्ट्यावर नवीन वार्ता. शनिवार सकाळ कार, बाईक, ट्रेन सगळं झडपून मुंबईकर बाहेर निघतो. पण तुम्ही खरंच पीसफुल आहात की फक्त गर्दीचं केंद्र बदललं? मुंबईकरांचा विकेंड म्हणजे कोकण, लोणावळा, इगतपुरी, धबधबे. पण या सगळ्या ठिकाणी पोहोचल्यावर सुद्धा गर्दी, ट्रॅफिक आणि सेल्फीची मामूली जंग. शहरातल्या जड वाटणाऱ्या आयुष्यापासून सुटायला सगळेच जण धडपडतात. पण तिथेही तोच क्राऊड आणि तशीच वाट पाहणं. शहरी गोंधळ, रोजचा थकवा, ऑफिस होम रन यातून टाळता हिरव्या डोंगराच्या अंगणात शांत होमस्टे आणि लेक साइड वर वेळ घालवायचं स्वप्न. पण गेले की मेन पॉइंट वर 2 तास ट्रॅफिक, ब्रेकफास्ट पॉइंट वर तासभराची रांग आणि बरेच ठिकाणी गर्दीतल्या चेहऱ्याचा ओळखीचा क्राऊड. काही ठिकाणी लोकल फूड, रिलॅक्सेशन पण रेट डबल. हॉटेलमध्ये चेक इन करण्याआधी वेटिंग आणि फोटो स्पॉटला पोहोचलो की पार्श्वभूमीत दुसऱ्या 10 जणांचा सेल्फी. शहरातून गर्दी टाळायला बाहेर पडलं आणि तिथे मुंबईकरांची दुसरी मुंबई शांती हवी म्हणून खर्च, ट्रॅफिक, गोंधळ आणि इंस्टाग्राम स्टोरी यांचा मूळ अर्थच हरवतो. खरी शांती लांबलचक ट्रिप, महागडे रिसॉर्ट्स नाही, कधी कधी घराचं अंगण, गावाकडच्या आजीचा आलेला फोन किंवा सोसायटीच्या टेरेसवरचा चहा हेच पीस ठरवू शकतं. गर्दीत न पडता स्वतःचं एक निवडक जग तयार करा. मग मुंबईची विकेंड ट्रिप मन शांत देईल, नुसती इंस्टाग्राम स्टोरी नाही. तुमच्या विकेंड ट्रिपचा सगळ्यात वेगळा किंवा गर्दीतही मोकळा अनुभव कोणता? कमेंट करा आणि ज्यांना सतत पीस हंटिंगची लागण असते त्यांना फॉरवर्ड करा. गर्दीपासून दूर जावं म्हणता शांततेपेक्षा ट्रॅफिकचा स्ट्रेस मिळाला का? अशा रिलेटेबल अनुभवासाठी कट्टा वार्ताला फॉलो करा आणि पुढच्या सुट्टीत खरंच सुटलात का सांगा.